नमस्कार. आज आपण सोमप्रदोष व्रतासंदर्भात माहिती घेणार आहोत. सोमप्रदोष व्रत हे भगवान शिवाला समर्पित असून त्रयोदशी तिथीला सोमवारी येत असतं. त्या दिवशी संध्याकाळी महादेवाची पूजा, व्रतकथा वाचन आणि उपवास केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. ही कथा अत्यंत गरीब ब्राह्मण आणि त्याच्या मुलाची आहे, ज्यांच्यावर शिवकृपेने धनधान्य आणि सुखाचा वर्षाव झाला. तर आपण आता बघूया सोमप्रदोष व्रताची कथा. प्राचीन काळी एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचे नुकतेच निधन झाले होते. त्याची पत्नी अत्यंत दुःखी झाली आणि ती आपल्या मुलांसोबत भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागली. तिचे आयुष्य अत्यंत कठीण परिस्थितीत चालले होते. एकदा ती भिक्षा मागून परतत असताना तिला एक सुंदर बालक दिसले. ते बालक विदर्भाचा राजकुमार होता, ज्याचे पिता शत्रूंनी मारले होते आणि त्याचे राज्यही हिरावून घेतले होते. ब्राह्मण स्त्रीने त्या मुलाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी त्या ब्राह्मण स्त्रीला एका ऋषींनी सोमप्रदोष व्रताबद्दल सांगितले. तिने त्या व्रताचे महत्त्व समजून घेऊन व्रत करण्याचं ठरवलं. तिने आपल्या पुत्रासह आणि त्या राजकुमार मुलासह विधिवत सोमप्रदोष व्रत केले आणि शिवपूजा केली. शिवजीच्या कृपेने त्या राजकुमाराला गंधर्व कन्या नामक एका मुलीशी विवाह करण्याची संधी मिळाली. राजकुमाराला आपली शक्ती परत मिळाली आणि त्याने आपल्या शत्रूंना हरवून आपले राज्य पुन्हा मिळवले. राजकुमाराने त्या ब्राह्मण स्त्रीला आणि तिच्या मुलाला देखील आपल्या राजवाड्यात सन्मानाने बोलावून घेतले आणि त्यांना सुखसुविधा पुरवल्या. ब्राह्मण स्त्री आणि तिचा मुलगा आता राजपुत्रासोबत राहू लागले आणि त्यांची सर्व दुःखे दूर झाली. सोमप्रदोष व्रताच्या प्रभावामुळे सर्वांचे जीवन आनंदी झाले. तर हे व्रत आणि पूजा कशी करतात त्याची थोडक्यात पद्धत आपण आता बघूयात. सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. शिवाची पूजा करून उपवासाचा संकल्प करावा. संध्याकाळी जवळपास प्रदोषकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा स्नान करावे. भगवान शिवाची, पार्वतीची आणि गणेशाची पूजा करावी. शिवलिंगावर पंचामृत म्हणजे दही, दूध, तूप, मध, साखर, बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले आणि चंदन अर्पण करावे. पूजा झाल्यानंतर सोमप्रदोष व्रताची कहाणी ऐकावी. शेवटी शिवाची आरती करावी. अशा पद्धतीने आपण सोमप्रदोष व्रताची पूजा करू शकतो. आता यानंतर त्याचं थोडक्यात महत्त्व काय आहे या व्रताचं हे आपण पाहू. हे व्रत केल्याने भगवान शिव आणि पार्वतीची कृपा प्राप्त होते, मानसिक शांतता मिळते आणि सर्व दुःखे दूर होतात. आर्थिक अडचणी दूर होऊन समृद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे सोमप्रदोष व्रत केल्याने आपणा सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि सुख समाधान प्राप्त होते.